हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण खूप मस्त आहे. तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आता आहे आमच्या गावची यात्रा आणि यात्रेचे व्लॉग येणार आहे 2-3 दिवस सलग. तर आज आम्ही चाललो मंदिरात. आज आहे आमच्या गावात देवाची पाकळणी. तर आम्ही बाबूला घेऊन मंदिरात चाललो. त्याचं हे फर्स्ट देवदर्शन आहे आणि आम्ही गावात पोहोचलो. ॲक्च्युली आमचं घर रानात असल्यामुळे आम्हाला गावात यायला 4 व्हीलरशिवाय पर्याय नसतो गाडीवर येणं, म्हणजे रस्ता खूप खराब आहे. आम्ही आलो 1 ते 1.5 किलोमीटर आमचं गावापासून. आम्ही गावात बाहेर आहे आणि पाकळी दिवशी जास्त गर्दी नसते म्हणून आम्ही आज बाबूला दर्शनाला आणले. आणि मेन यात्रे दिवशी दर्शनाला आणायचं म्हटलं तर खूप गोंधळ आणि गरमीत तो अजिबातच थांबत नाही आणि गरमी असली की खूप दंगा करतो, म्हणून आम्ही नंतरनं जायचं ठरवलं होतं. आणि आता आम्ही मंदिरात आलो. आमच्या गावात ज्योतिबाचं जागृत देवस्थान आहे, त्याच्यामुळे आम्ही मंदिरात पोहोचलो. आणि मंदिर पण खूप छान आणि मोठं आहे. आणि म्हटलं की बाबूचं पण देवदर्शन होईल. परत आम्हाला घरी जायचं म्हणजे माहेरी जायचं नाही आम्हाला परत, कारण बाबूचं बारसं राहिलेलं आहे. आम्ही यात्रेसाठी खास आलो होतो की त्याचं पण देवदर्शन होईल. आणि आज गर्दी जास्त नव्हती, थोडीशीच होती. आणि इकडे श्रीजाचं चाललं आहे देवबाप्पाला पेढा चारायचं. तिचं जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नव्हती तोपर्यंत तिचं चाललंच होतं. आता ती इकडचा गुलाल घेते आणि तिकडं देवाला लावते, अशीच तिची मस्ती चालू होती. आणि तिने पण देवाचा पाया पडून आशीर्वाद घेतला आणि आता साईडनं खेळत आहे. आणि बाबूला सगळं आज नवीन नवीनच दिसत होतं मंदिरात, पण तो काय रडला वगैरे नाही, शांत होता. पण त्याला नवीन ठिकाणी गेला की थोडासा त्रासच देत होतो आणि त्याला गरमी बिलकुल सहन होत नाही. त्याच्यामुळं त्याच्या वेळेनुसार आम्हाला सगळं ॲडजस्ट करावं लागतं. आणि ॲक्च्युली आता त्याला मंदिरात द्यायचं आहे. आमच्या इथं मंदिरात लेडीजला अलाउड नाही आहे मंदिरात जाणं, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. जेंट्स लोकांना अलाउड आहे, पण कमरेला पट्टा किंवा आपल्याकडे असलेलं वॉलेट चालत नाही, त्याच्यामुळे ते काय मंदिरात त्याला घेऊन गेले नाहीत. आम्ही पुजाऱ्यांकडेच दिलं, कारण की ते पट्टा वगैरे काढून ठेवायचा, परत आत जायचं बाहेर यायचं ते जास्त लोक असल्यामुळं काही जमत नाही. त्याच्यामुळे ते काय आत नाहीत गेले. मग पुजाऱ्याने दर्शन करून आणल्यानंतर म्हटलं एक देवाच्या तिथं छान त्यांचा फोटो घ्यावा. फोटो काढणं हे आठवणी राहतात म्हणून फोटो काढायचे, बाकी काही नाही. आणि त्याचं खूप छान देवदर्शन झालं. अजून बाकीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही पण एक छान फॅमिली सेल्फी काढून मंदिराला राऊंड मारायला जाणार आहे. इथे पालखी आहे, जी देवाची पालखी असते ती पालखीचं वगैरे दर्शन घेतलं आणि पुढे चाललो. गावचं ज्योतिबाचं मंदिर हे ना खूप मोठं मंदिर आहे आणि असं जागृत देवस्थान आहे, त्यामुळं दर रविवारी आमच्या इथे बाहेरचे पण लोक येतात. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून घेतो आणि इथं चाललेलं नारळ फोडायचे. आमच्याकडे पाकळणीला 5 नारळ फोडतात ॲक्च्युली. आणि हा पुजारी आहे ना नारळ फोडत पण होता आणि त्याचं पाणी पण साठवून ठेवतात. आणि स्वतः सांगतोय केवढ्या बाटल्या भरले, तर आम्ही संध्याकाळी हे पाणी पिणार, आत्ता नाही पिणार. तर मी यांना बोलले की आपल्याला पण एक बॉटल पाणी घ्या नारळाचं, चांगलं असतं नारळाचं पाणी. आणि असं वेस्ट जाण्यापेक्षा काय घेतलेलंच कधीही चांगलं. तर आम्ही पण एक बॉटल त्यांच्याकडून पाणी घेतलं. त्यांनी दिलं, काहीच नाही म्हटलं, पण आहे प्रसाद म्हणून. आणि एवढे सारे नारळ साठलेले होते, नाही तर की हे म्हणजे एका साईडला नारळ फोडायचे चालले होते, एका साईडला नारळ सोलून देत होते. आणि ते बघताय ते पाणी वाहिलेलं आहे, ते नारळ फोडून वाहिलेलं पाणी पूर्णपणे, आणि त्यातूनच तो थोडंसं साठवत पण होतात. आणि आमच्या गावच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावात एकाच जागी सगळी मंदिरं आहेत, की दुसऱ्या जागी जावं लागत नाही, की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं मंदिर असं नाही आहे. कारण की माझ्या माहेरी तसंच आहे, एका ठिकाणी मंदिर नाही आहे, प्रत्येक ठिकाणी पूर्ण गावात फिरावं लागतं. तसं ह्या मंदिरासमोरच ज्योतिबाच्या मंदिरासमोर मोठा हॉल आहे आणि त्याच्या चारी बाजूने बाकीची मंदिरे, जसं की हनुमानाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजतच जाईल की पुढं की मंदिरं आहेत. आणि सगळ्या मंदिरांसोबत एक आहे शिवाजी महाराजांचं पण आहे. तिथं शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती आहे आणि खूप छान असं ते पण मंदिर आहे. पूर्ण त्याला काचेचं स्लायडिंग केलेलं आहे. आणि असेच गणपतीचं वगैरे मंदिर तिथंच आहे, म्हणजे असं बाहेर कुठं जावं लागत नाही, की इकडनं तिकडनं फिरावं लागत नाही. मग ते बरं वाटतं की एका ठिकाणी आलं तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. मग आमचं देवदर्शन पण खूप छान झालं.
आणि आता आम्ही पालखीच्या वगैरे पाया पडालो आणि नंतरनं बाहेर पडालो. उशीर झाला होता थोडासा जायला घरी, पण मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता घरी चाललेलो आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आमचं गावचं मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका.